नमस्कार. आज आपण इथे मेथीची भाजी बनवणार आहोत. म्हणजे मेथीची अगदी वेगळी, तुम्ही कधीही कुठेही न पाहिलेली मेथीची रेसिपी बघायची आहे. आजकाल बाजारामध्ये मेथीची भाजी खूपच महाग झालेली आहे आणि अगदी 50 ते 60 रुपयाला अगदी लहान जुडी भेटते. तर इथं बघू शकता मी एक छोटीशी जुडी आणली आहे, 50 रुपयाला मला भेटलेली आहे. तर आता हिला आपण साफ करून घेऊया. तर हिचे कवळी कवळी देठ आहेत, पानं सगळं आपण काढून घ्यायचं आहे आणि नंतर स्वच्छ धुवून हिला आपण बारीक असं कापून घ्यायचं आहे. तर बऱ्याच वेळा आपण एखादी जोडी घेऊन येतो महाग असल्यामुळे आणि अगदी घरातल्या ती 1 ते 2 व्यक्तींनाच होते, एवढी थोडीशी भाजी होते. मग अशा वेळेस बघा, एवढीशी एक छोटीशी जोडी आणली तरी 6 ते 7 लोक खाऊ शकतील एवढी आपण एवढ्याशा जोडीपासून आज इथं मेथीची भाजी बनवणार आहोत. म्हणजे मेथीची रेसिपी एकदम वेगळी आहे, तुम्ही कुठेही पाहिली नसेल अशी. तर इथं आपण आता भाजी सुरुवातीला निवडून घ्यायची आहे, नंतर तिला आपण स्वच्छ धुवून घ्यायची. बरीच माती वगैरे असते भाजीवर, त्याच्यामुळे स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने घेतली आहे. नंतर निथळवून अशी बारीक कापून घ्यायची. आपल्याला जी रेसिपी बघायची आहे त्याच्यामध्ये मेथी अशी बारीक कापूनच घालायची आहे. आणि नंतर आपण आता ह्याचं वाटण तयार करायचं आहे. त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे एक कढई. तर कढईमध्ये आपण आता 2 टेबलस्पून शेंगदाणे भाजायचे आहेत आणि शेंगदाणे थोडेसे भाजत आले की आपण त्याच्यामध्ये डाळ्या घालायच्या आहेत. तर 2 टेबलस्पून शेंगदाणे आणि 2 टेबलस्पूनच आपण ह्याच्यामध्ये भाजक्या डाळ्या ज्या आपण चिवड्यामध्ये वापरतो त्या डाळ्या घ्यायच्या आणि त्या पण ह्याच्याबरोबर भाजायच्या, म्हणजे चांगल्या खमंग होतात. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत 2 टेबलस्पून तीळ. तर हे जे वाटण आहे त्याच्यामध्ये खोबरं कांदा नाही आपल्याला घालायचा. 2 टेबलस्पून आपण तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ. आणि तीळ पण चांगले तडतडू द्यायचे आहेत, चांगले भाजायचे. नंतर आपल्याला 1 टीस्पून बडीशेप पण घालायची आहे ह्याच्यामध्ये. आणि तीळ बडीशेप ह्याचं एवढं खमंग असं वाटण तयार होतं ना की ह्या भाजीला अगदी वेगळी चव येते. आणि आता आपण ह्याला काढून घेऊया. मस्त असं खमंग भाजलेलं आहे. एका ताटामध्ये थंड करायचं आणि नंतर आपण ह्याचं वाटण तयार करायचं आहे. तर अशा पद्धतीनं जर मेथी तुम्ही केली तर घरातले बघा परत परत तुम्हाला ह्या भाजीची मागणी नक्कीच करतील. आणि आता आपण हे थंड झालेलं जे आहे शेंगदाणा डाळ्या तीळ ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला असं थोडंसं कोरडंच फिरवून घ्यायचं, म्हणजे बारीक पावडर करायची. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ह्याला आणखी अगदी स्मूथ अशी पेस्ट करायची आहे, म्हणजे भाजी आपली अगदी क्रीमी होईल अशा पद्धतीनं. तर आपण अगदी चहाचा आपला कप असतो तेवढा भरून ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. बघू शकता असं अगदी मऊ असं वाटण आपल्याला गंधासारखं वाटलेलं आहे. आता कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून तेल घालायचं. ही भाजी तुम्ही तुपामध्ये सुद्धा बनवू शकता, पण ज्यांना तूप आवडत नाही त्यांनी तेल घातलं तरी चालेल. आता थोडंसं जिरं घालायचं, अर्धा चमचा. आणि नंतर आपण थोडासा हिंग घालायचा. फोडणीला हिंग घातला की चव अगदी छान लागते. आणि नंतर मीडियम साईजचे 2 कांद्या अगदी बारीक कापून घ्यायचे आणि ते ह्या फोडणीमध्ये घालायचे. कांदा चांगला परतून घ्यायचा, म्हणजे कांदा अगदी लालसर पण नाही करायचा, पण कांदा चांगला शिजला पाहिजे अशा पद्धतीनं कांदा पण छान असा परतून घ्यायचा. आणि कांदा बघू शकता आता व्यवस्थित असा म्हणजे शिजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये 2 टीस्पून लाल मिरची पावडर घालायची आणि नंतर आपण अर्धा टीस्पून हळद, अर्धा चमचा आपण ह्याच्यामध्ये म्हणजे 1 टीस्पून आपण ह्याच्यामध्ये धना पावडर घालायची आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. गॅस बारीक ठेवायचा म्हणजे मसाला आपला करपणार नाही आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित आपण परतून घ्यायचं. नंतर 2 मोठे टोमॅटो बारीक कापून घालायचे. तर इथं तुम्ही अर्धी वाटी दही पण घालू शकता. दही घातल्यामुळे पण भाजीला चव खूप छान लागते. तर दही आता घरात नव्हतं त्याच्यामुळे टोमॅटो इथं 2 घातलेले. टोमॅटोची प्युरे करून पण ह्याच्यामध्ये तुम्ही घालू शकता. टोमॅटो घातलं की लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे, त्याच्यामुळे कांदा टोमॅटो पटकन असं मेल्ट व्हायला लागतं, म्हणजे चांगलं बारीक शिजायला लागतं. आता 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा तोडून हाताने घालायच्या आणि अशा वरून घातलेल्या मिरच्यांमुळे चव अगदी छान लागते. लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे त्याच्यामुळे मिरची अगदी बेताने टाकायची आहे. आता आपला मसाला छान असा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण हे बनवून ठेवलेलं वाटण घालायचं आणि वाटणाला पण अगदी 1 मिनिट व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. आता वाटण आपण शेंगदाणे तीळ आहेत, डाळ्या आहेत त्याच्यामुळे खाली लागू शकतं, त्याच्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा आणि याला सतत असं परतत राहायचं आहे. आणि थोडंसं तेल सुटू लागलं की आपण त्याच्यामध्ये मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. अंदाजे अर्धी वाटी आपण पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आहे.
तर ग्रेव्ही अगदी म्हणजे आपण पनीर मसाला वगैरे कसा करतो अशा पद्धतीनं भाजी घट्ट पातळ कशी तुम्हाला पाहिजे अशी ठेवू शकता, पण जास्त घट्ट नाही करायची किंवा पातळ पण नाही करायची, अशी सरसरीत अशी भाजी आपल्याला इथं बनवायची. तर आता छान असं आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि अगदी शेवटी आपण ह्याच्यामध्ये ना थोडासा गरम मसाला वगैरे आपण अगदी शेवटी घालणार आहे. गरम मसाला पण आपल्याला ह्या भाजीकरता लागणार आहे. आत्ताच भाजीचा सुगंध एवढा छान सुटलेला आहे. आता भाजीला आपण थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे. तर आता मेथी आपली तशीच राहिलेली आहे. तर एका दुसऱ्या तव्यामध्ये किंवा असं पॅन असतो त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, त्याच्यावर आपण 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घालायच्या आणि चांगल्या सोनेरी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायच्या. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही हे मेथी मसाला बनवला तर बघू शकता घरात तुम्ही म्हणजे सगळे एवढ्या आवडीनं खातील की ह्याच्याबरोबर तुम्ही अगदी म्हणाल की नान रोटीच पाहिजे, एवढी छान अशी भाजी तयार होते. आता लसूण आपला चांगला सोनेरी झाला की लगेच आपण चिरून ठेवलेली मेथीची भाजी घालायची आणि ह्याला आपण चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे बऱ्यापैकी मेथी आपल्याला ह्या पॅनमध्येच आता परतून घ्यायची आहे. तिकडे पण आपला छान असा मसाला तयार होतोय. झाकून पूर्ण तेल सुटेपर्यंत मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर. आणि आता ह्या मेथीमध्ये आपल्याला मीठ वगैरे घालायचं नाही आहे, कारण ग्रेव्हीमध्ये आपण आता मीठ घालणारच आहे, त्याच्यामुळे मेथीमध्ये मीठ नाही घालायचं. आणि व्यवस्थित असं मेथीमध्ये मीठ घातलं तर मेथीला खूप पाणी सुटेल आणि मग ती चव वेगळी होईल. त्याच्यामुळे मेथी अशीच आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. आणि कलर बघू शकता, कलर बदली न होता मेथी आपण छान अशी परतून घ्यायची. आणि 2 मिनिटानंतर बघू शकता छान असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे. आता व्यवस्थित असं ह्याला आपण परत परतून घ्यायचं आहे, म्हणजे तळाला वगैरे लागले का बघायचं आहे. व्यवस्थित असं मिक्स झालं की आपण त्याच्यामध्ये परतून ठेवलेली मेथी घालायची आहे. बघू शकता एका जोडीमध्ये मेथीची भाजी किती थोडीशी, अगदी 1 ते 2 लोक अगदी तोंडी लावायसाठी खाऊ शकतो एवढी थोडीशी मेथीची भाजी झाली आहे. पण ह्या ग्रेव्हीमध्ये जर तुम्ही अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवली तर ती जास्त क्वांटिटीमध्ये होते आणि चव अगदी अप्रतिम लागते. आता ही मेथीची भाजी व्यवस्थित अशी ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला. तर लागलं तर आणखी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं. तर अंदाजे 1 वाटी तरी पाणी तुम्हाला ह्याच्यामध्ये लागेल. आता वरून आपण थोडासा गरम मसाला घालायचा. गरम मसाला नेहमी शेवटी घालायचा, त्याच्यामुळे त्याचे जो वास आहे म्हणजे स्वाद आणि चव तशीच्या तशी भाजीमध्ये छान राहते. ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिट आपण ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि भाजी थंड झाल्यानंतर थोडीशी घट्ट होते, त्याच्यामुळे आणखी थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. आता ह्याला झाकण ठेवून अगदी 3 ते 4 मिनिट आपण ह्याला मीडियम गॅसवर व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता साईडने छान असं तेल सुटलेलं आहे आणि इथे आपली आता भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी, चपाती, ज्वारीची भाकरी आणि खरं तर ह्या भाजीबरोबर तुम्ही नान रोटी जर खाल्ली तर अगदी 1 नंबर भाजी लागते. म्हणजे इथं मेथी मसाला आपला इथं तयार झालेला आहे. तर असा हा मेथी मसाला तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा, नक्कीच तुम्हाला आवडेल. म्हणजे घरात तर अगद्या सगळीकडे सुगंध दरवळत आहे. तर नक्की भाजी ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.